हाय फ्रेंड्स, आज ना सिद्धूचं आवरून दिल्यानंतर ना मी तीच भाजी निवडायला बसले होते. मी ती भाजी निवडून झाली. नंतर म्हटलं जिना ते साफ करायला जावं वरती. म्हणून वरती गेले होते, पण भरपूर थंडी वाजत होती म्हणून वरच्या याच्यावर गेले आणि थोडंसं ऊन खात बसले. नंतर मग आहे ना म्हटलं इथं ना आता थोडंसं वातावरण भारी वाटतंय, थोडं फिरले. आणि हे बघा महादेवाचं मंदिर किती जवळ आहे इथून, भरपूर जवळ आहे. आणि त्यानंतर म्हटलं आता आपली कामं करायला लागावा. मग मी ना नाही का जिना झाडायला लागले. एवढा मोठा जिना म्हटलं फक्त झाडूनच होणार, पुसून काय माझ्याच्याने झालाच नाही. म्हणून मग मी ना मला पुढची कामं करायची होती म्हणून मग मी ना वरच्या हॉलमध्ये गेले. वरच्या हॉलमध्ये ना इथे सगळे एक्स्ट्राचे कपडे ना ते कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या, कारण सिद्धूने अस्तव्यस्त करून ठेवली होती ते पण. मग ना पुन्हा झाडझूड करायला आले, पण सिद्धूचे पप्पा म्हणले डायनिंग टेबल आणि ते साफ करून घे. मग ते पुसून साफ करून घेतलं व्यवस्थित. नंतर मग हॉल झाल्यानंतर ना इथं गॅलरी ते राहिलंच झाडायचं. गॅलऱ्यांवरती भरपूर धूळ झालती, ते पण झाडून घेतलं. आणि एक्स्ट्राच्या वायरी इथं ना सिद्धूच्या पप्पांनी त्या वायरी अजून काढल्या नाही, अगोदर लावल्या होत्या त्या. नंतर हे बघा बेडरूममध्ये आल्यानंतर ना या बांगड्या किती धूळ बसली होती शोकेशमध्ये. सगळ्या बांगड्या ना मी व्यवस्थित काढून घेतल्या आणि बॉक्समध्ये ठेवायला गेले. आता आहे ना या बॉक्समध्ये ठेवताना माझी एक आठवण आहे लग्नाच्या आधीची, ती अजूनही मी जपून ठेवली. ती कोणती तुम्हाला सांगते. हे बघा, हे घड्याळ ना माझ्या वडिलांनी दिलं आहे मला लग्नाच्या आधी, पण आता मी तर घालीत नाही, पण जपून ठेवली आठवण म्हणून. आणि ह्या वस्तू ना मी ना कोणताही क्लास न करता विणलेल्या आहे. कशा वाटल्या ते पण सांगा. आणि नंतर मग ना सगळी साफसफाई करून ठेवली व्यवस्थित पुन्हा. आणि पुन्हा खाली आले. खाली आल्यानंतर ना स्वयंपाकाला लागले. आज स्वयंपाकामध्ये ना रश्श्याची भाजी बनवली होती मेथीची. नंतर मग ती भाजी दाखवता दाखवता माझ्याकडून चपाती जळून गेली. असा होता आजचा ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.